प्रतिनिधी दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आविष्कार विभागीय स्तर संशोधन स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे, डॉक्टर ज्ञानेश्वर वागचौरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सरोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर या आविष्काराच्या उद्घाटन प्रसंगी परीक्षक म्हणून डॉक्टर भारत काळे, डॉक्टर दत्तात्रय घोटेकर, डॉक्टर माधव देवरे, डॉक्टर धनंजय धनगर, डॉक्टर संजय शेलार, डॉक्टर कांचन ससने, डॉक्टर रुपाली सानप आदी उपस्थित होत्या। यांचे परीक्षण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावली आधारित असल्याने प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहोचत असल्याचे समजते। यामध्ये 40 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे। 300 ते 400 प्रोजेक्ट सादर करण्यात आलेले आहे। पारनेर, कर्जत, नगर, राहाता, कोपरगाव अर्थात जिल्हाभरातून प्रत्येक महाविद्यालयाने यात सहभाग घेतला होता। यावेळी उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत। याचा निकाल सायंकाळी 4 वाजेपर्यंत घोषित करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित शिक्षकांनी सांगितले आहे। आपला महाराष्ट्र न्यूज संपादक आमीन शेख, अहिल्यानगर। मुख्य हेतू जो आहे की नवीन म्हणजे जगत याचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल आपण नेहमीच बोलतो, तर त्या दृष्टीने नवीन जनरेशन कुठे आहे त्यासाठी एक संस्थाचालक म्हणून, पालक म्हणून, शासन म्हणून, समाज म्हणून आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो आणि विद्यार्थी त्या दृष्टीने काय प्रयत्न करत आहेत, त्यांच्यामध्ये स्पर्धा कशा निर्माण होती, ते कसे पुढे जाऊ शकतात स्वतःला असं एक चांगला संशोधक म्हणून, त्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत। आणि हे सर्व पाहिल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, ह्या सगळ्यामध्ये नवीन जनरेशन खूप मोठ्या प्रमाणात भाग घेत आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स जो आहे ना तो खूप वाखाणण्यासारखा आहे। आणि याच्यात निश्चित आहेत की उद्या ते यातूनच चांगले संशोधक हे निर्माण होतील, त्याचा समाजाला आणि एकूण मानवजातीला त्याचा खूप उपयोग होईल। माती परीक्षण करून शेती तंत्रज्ञान आणि अनेक नवनवीन प्रयोग आपण मेदमधून केले। आज आपण या प्रकल्पामध्ये भेट दिलेली आहे। तुम्हाला नेमकी विद्यार्थ्यांकडे बघून किंवा त्या नवीन शास्त्रज्ञांकडे बघून तुम्हाला नेमकी काय वाटतं? आजच्या या आविष्कारच्या स्पर्धात्मक परीक्षेतील जे काही प्रकल्प मी बघितले तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे प्रकल्प आहेत। आधुनिक जे तंत्रज्ञान आता आपल्या देशाची गरज आहे किंवा जगात भारताचं जे बायोटेक्नॉलॉजी मिशन चालू आहे तर त्या टेक्नॉलॉजी मिशनशी धरून हे प्रकल्प आहे आणि निश्चितच भविष्यातील येणाऱ्या काळात हे प्रकल्प जे आहे हे मोठे संशोधन म्हणून पुढे येतील आणि याचा आपल्या देशाचे उत्पादन वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी उपयोग होईल। खरोखर मला आजच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तितकं कमी असं वाटतं। आणि हा प्रकल्प SSGM कॉलेजमध्ये घेतला आणि या कॉलेजमधून आम्ही पुढे आलो, त्याच्यामुळं आज हा शर्करा दुग्धयोग आहे माझ्या दृष्टीने। आणि आज काकांनी त्यांचं सांगितलं की ती पालकत्वाच्या भूमिकेतून ते बघताय आणि निश्चितच असे पालक असतील तर माझ्यासारखे आणि नंतर या विद्यार्थ्यांसारखे विद्यार्थी या रयत शिक्षण संस्थेतून असेल, जिल्ह्यातून असेल, आजूबाजूच्या कॉलेजमधून पुढे जातील असा मला विश्वास वाटतो। धन्यवाद, थँक्यू। नवीन जे शास्त्रज्ञ आहेत यांना आपण काय नेमके आव्हान करणार आहात? बरेच आता मी प्रकल्प पाहिले आणि ते आता पुढची दिशा त्यांना अजून माहिती नाही आहे, तर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, SSGM कॉलेजच्या माध्यमातून आणि अश्वमेध ग्रुपच्या माध्यमातून त्यांना वेगळं बळ देण्याचं काम जे आहे निश्चितपणे आम्ही करू आणि यातले प्रकल्प देश पातळीवर कसे जातील याचा विचार करू की जेणेकरून शेतकऱ्यांची त्याच्यामधून सेवा होणार। धन्यवाद।